नागपूर दीक्षाभूमी परिसरातील आंदोलन प्रकरणामधली एक अपडेट समोर येते। प्रकाश आंबेडकर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत। आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी ते मागणी करणार आहेत। प्रशासनाकडून गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत। तसंच गावातील शासकीय जमिनीवरील घरं हटवण्याच्याही नोटिसा देण्यात आल्या आहेत। त्यावर स्टे देण्यात यावा इत्यादी मागण्यांसाठी आज प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतील। तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत। जितेंद्र, आज वंचितचे अध्यक्ष जे आहेत प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेत आहेत। यामध्ये दीक्षाभूमीवर झालेले जे आंदोलन होतं त्या संदर्भातही चर्चा होईल, मात्र इतर आणखी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते? इतरही मुद्दे महत्त्वाचे आहेत, जसं गायरान जमिनीचा मुद्दा आहे किंवा गायरान जमिनीचे पट्टे वाटपाचा मुद्दा आहे। हे मुद्दे महत्त्वाचे आहेत। मात्र महत्त्वाचा जो मुद्दा राहणार आहे तो आज की 1 तारखेला दीक्षाभूमी येथील जो भीम अनुयायांचा जनक्षोभ पाहायला मिळालेला होता, जो पार्किंग प्लाझा विरोधात भीम अनुयायी दीक्षाभूमीवर पार्किंग प्लाझा जे निर्मिती बांधकाम स्थळ आहे ते येऊन त्यांनी नासधूस केलेली होती, जाळपोळ केलेली होती आणि त्यानंतर अनेक जे आंदोलक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। तर आतापर्यंत जवळपास 23 जणांवर ओळख पटलेली आहे आणि इतर शेकडो जणांवर आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। यामध्ये वंचितचे नागपूर शहराचे अध्यक्ष रवी यांचाही समावेश आहे, काही इतरही संघटनांचे पदाधिकाऱ्यांचाही देखील समावेश आहे। या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी प्रकाश आंबेडकर यांची भेट ही मुख्यमंत्र्यांसोबत होणार आहे। जवळपास 11 ते 11:30 सुमारास वर्षा निवासस्थानी ही भेट होणार आहे आणि या भेटीतील महत्त्वाचा मुद्दा भले आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा असला तरी इतरही मुद्द्यावर नक्कीच चर्चा होणार आहे। 2 दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांनीही आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती आणि त्यानंतर जे आहे आंबेडकरी संघटना असतील किंवा अनुयायी असतील त्यांच्यामधूनही मागणी होत आहे की नक्की जितेंद्र, तर आज या भेटीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणतायत त्याकडे लक्ष लागले। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।